स्ट्रायकरचा एक प्रतिनिधी स्टेजवरती पाठवून द्यावा. पाच पाच 5 ओव्हर 5 2 ओव्हर पॉवर प्ले 2 ओव्हर. आपका क्या होगा जनाबे अली, आपका क्या होगा, अपने आगे ना पीछे. रॉयल स्ट्राइकर्स आपका एक खिलाड़ी यहाँ पे बैठ दीजिए स्टेज पे, वरना 3 रन की पेनल्टी है. आगे ना पीछे ना कोई ऊपर नीचे रोने वाला, ना कोई रोने वाली जनाबे अली, आपका क्या होगा. आता चालू होणार सामना रायगड 11 वर्सेस रॉयल स्ट्रायकर्स. रायगडने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी घेतलेली आहे. स्ट्राइक वरती जाने माने प्लेयर कृष्णा सातपुते, ज्यांना बघायसाठी खूप दुरून लोक येतात. नावाजलेला प्लेयर कृष्णा सातपुते. पहिल्या चेंडूवरती उत्तुंग असा फटका, 1 बाउन्स, सीमारेषेच्या बाहेर जाताना 4 धावा. पहिल्या चेंडूवरती 4 धावा. संघाची सुरुवात आणि स्वतःची वैयक्तिक सुरुवात करत कृष्णा सातपुते. सुंदर असा चेंडू, लेग बिफोरची अपील, परंतु पंचांनी ही पेटावून काढलेली आहे. निर्धाव असा चेंडू, सुंदर असा चेंडू कृष्णा सातपुते यांना चकवलेला या चेंडूने. ज्या प्रकारे त्यांनी 4 मारला त्याच प्रकारे बॉलरने ही कमबॅक चांगला दिलेला आहे. पुढील चेंडूवरती उत्तुंग असा लेग साइडला टटावलेला चेंडू. तिथे क्षेत्ररक्षण करताना क्षेत्ररक्षक, सुंदर अशी क्षेत्ररक्षण, परंतु 2 धाव काही रोखू शकलेले नाहीत. या 2 धावावर वाढती धावसंख्या झालेली आहे 6. पुढील चेंडू गोलंदाज जमील, सामोरे जातील कृष्णा. थोडासा क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल करताना पुढील चेंडू पुन्हा एकदा टटवला, परंतु निर्धाव चेंडू. पुढील चेंडूवरती 1 रन काढताना धावसंख्येत फेरबदल. धावसंख्या झालेली आहे 7 बिनबाद. पहिलं शतक प्रगती गटावरती. स्ट्राइक वरती आलेले आहेत एजाज, एक नावाजलेला प्लेयर एजाज. धावखुरा फलंदाज समोर जातील जमील यांना. षटकातला शेवटचा चेंडू जमील, उत्कृष्ट अशी कट केलेले पॉइंटच्या दिशेने चेंडू सीमारेषेत जवळ पोचता पोचलेला आहे. 4 धावा. त्याचबरोबर वाढती धावसंख्या झालेली आहे 11.
2. Bowler name. Bowler name. Hamid. हमीद सांभाळलं कृष्णा यांना. कृष्णाने तटवलेला चेंडू लेगच्या दिशेने भुरकत. पाहूया फिल्डर त्याच्या खाली आणि याचबरोबर कृष्णा सातपुते यांचा पारी इथे संपलेली आहे आणि कृष्णा सातपुते सारखा मोठा प्लेअर बाद झालेला आहे. एक उम्मीद रॉयल सायकलवाल्यांनी जमवलेली आहे. हॅलो थँक्यू डीजे. हॅलो हॅलो. तर इथे मात्र कृष्णा सातपुते हा खेळाडू इथे बाद होतोय. पाहू शकाल वैयक्तिक धावा केला कृष्णा सातपुतेने 7 आणि अडकडत खेळत होता या बॉलिंग लाईनच्या समोर. कृष्णा पहिल्या बॉलवर चौकार लगवला होता कृष्णाने. इरादे स्पष्ट केले परंतु त्यानंतर मात्र जगून ठेवले. नवीन फलंदाज असलम शेख मैदानामध्ये तुम्ही पाहू शकाल. एक मोठं नाव टेनिस क्रिकेट विश्वातलं. सातत्याने जर विचार केला तर 25 वर्ष क्रिकेटमधला प्रवास राहिलाय असलम शेख यांचा आणि यंदाच्या सत्रामध्ये खूप फॉर्म मध्ये आहेत. बॅकफुटला गेलाय. चांगला पंच इथे पाहायला मिळतोय. कव्हरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. इजाजच्या बॅट मधून चेंडू सीमारेषे लगत आणि हा बॉल मात्र अडवला गेलाय. 3 धावा इथे पूर्ण होताना दिसतात. फलंदाज इजाज पाहू शकाल. इंदापूर पुणेचा हा खेळाडू मैदानामध्ये खेळतोय तर असलम पाहू शकाल. त्याचबरोबर असलम शेख मैदानामध्ये पण पाहू शकाल. 42 वर्ष वय आहे आणि मुंबई क्रिकेटमधून 7 समुद्रापलीकडे जाणारा पहिला खेळाडू जर कोण असेल तर असलम शेख हे होते. दुबईचा दौरा करून यावेळेला ओव्हरपिच होता. चांगला फटका. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण मिडॉनला. धाव मात्र मिळताना दिसत नाही. यावेळेला गोलंदाजी करत असताना रॉयल स्ट्रायकर हा संघ चांगली गोलंदाजी येते. चांगली लाईन चांगली लेंथ इथे पाहायला मिळते. चूक टप्पा इथे पाहायला मिळते. खूप चांगला परफॉर्मन्स इथे देताना पुढे एकदा गोलंदाज तयार. यावेळेला लेग ब्रेक होता. फुल टोस टाकला परंतु चेंडू ऑन साइडला सीमारेषा पार जाईल. पंचांचा इशारा 4 रन. यावेळेला सुरेख गोलंदाजी इथे पाहायला मिळते. अचूक टप्पा इथे पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या आतापर्यंत 18 फलकावर लागते. यावेळेला मोठा फटका. बेमिसाल टायमिंग. चेंडू ऑन साइडला पुन्हा एकदा सीमारेषे लगत जातोय. पंचांचा इशारा 4 रन.
4 धावा इथे मात्र फलंदाच्या बॅट मधून येताना दिसतात. अस्लम शेख यंदाच्या सत्रामध्ये चांगल्या फॉर्म मध्ये असलेला हा खेळाडू. मोठमोठी मैदानं गाजवलीत अस्लमने. आपण यंदाचा जर विचार केला तर कोपरखिरणे नवी मुंबई मॅन ऑफ द सिरीज बाईक घेतली होती. अलिबाग मध्ये जाऊन उत्कृष्ट फलंदाजाचं पारितोषिक मिळवलं होतं अस्लम शेखने. चांगली बॅटिंग सातत्याने करतोय. अस्लम शेखने 6 बॉलमध्ये 6 षटकार देखील लगवलेत यंदाच्या हंगामामध्ये माहुल गावच्या मैदानावर. त्याचबरोबर अस्लम शेखने मोठमोठी मैदानं सध्याच्या माध्यमातून गाजवलेली आपल्याला पाहायला मिळतात. वाशीच्या मैदानात देखील अस्लम शेखने खूप मोठं प्रदर्शन केलं होतं यावर्षी नाखवा चषकामध्ये. आणि फॉर्म मध्ये असलेला खेळाडू सध्या पाहायला मिळतोय अस्लम. तर 2 षटकाचा खेळ संपलाय. 2 ओव्हरमध्ये धावा इथे फलकावर लागल्यात आतापर्यंत 22. 11च्या सरासरीने 5 ओव्हरची मॅच आहे. 3रं षटक. चला मॅच चालू ठेवा अंपायर, आपल्याला अजून भरपूर मॅच खेळवायचे आहेत. वैयक्तिक दुसरं संघाकडून 3रं षटक टाकण्यासाठी जमील रॉयल स्ट्रायकर या संघाकडून. चांगली गोलंदाजी रॉयल स्ट्रायकर या टीमची. माहिती आहे समोर एक मोठा संघ खेळतोय. त्या टीम मध्ये अस्लम आहे, त्या टीम मध्ये इजाज कुरेशी आहे, त्या टीम मध्ये कृष्णा सातपुते आहे, मला वाटते बबलू पाटील देखील आहे त्या टीम मध्ये. आणि असा एक मोठा स्टारकास्ट असलेला संघ अंकुर सिंग दापोलीचा खेळाडू त्या टीम मध्ये आहे. त्याचबरोबर सुनील चावरी कामोट्याचा खेळाडू त्या टीम मध्ये आहे. चांगले खेळाडूच्या विरुद्ध मात्र तुम्ही पाहू शकाल चांगलं प्रदर्शन आहे आतापर्यंत. जमील आपल्या बॉलिंग मार्कवर तयार होतोय. डावखुऱ्या हाताचा फलंदाज इजाज कुरेशी मॅन फ्रॉम इंदापूर पुणे. इंदापूर विभागातला एक नावाचा खेळाडू. याला बॅकफुटला गेलाय, शॉर्ट आर्म पुल केलाय, 1 रन कंप्लीट करेल. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. यावेळेला इजाजचा 1 रन संघाच्या खात्यात. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 23 वर. पण पाहू शकाल सातत्याने इथे जखून ठेवण्याचा प्रयत्न अस्लम शेखने मागच्या ओव्हरमध्ये दमखम दाखवला. 2 चौकार लगवले अस्लमने. संघाची धावसंख्या नेली 23 वर. 23. अजूनही हे 3रं षटक चालू आहे. 5 ओव्हरची मॅच आहे. पाहू शकाल अस्लम पुन्हा एकदा आपल्या स्ट्रायकिंग एडला. एक गलीमध्ये क्षेत्ररक्षक शॉर्ट फाईन लेग तैनात आहे. कव्हर क्षेत्ररक्षक आणि एक पॉइंटला क्षेत्ररक्षक लगवण्यात आलाय रिंगणाच्या आतमध्ये. गोलंदाज तयार जमील. यावेळेला चेंडू ऑन साइडला लगवण्याचा प्रयत्न, परंतु पाहू शकाल तुम्ही अपील झाली होती लाऊड. अंपायरने इथे इशारा दिलाय की कुठेतरी लेग स्टंप सोडून जाणारा हा बॉल होता. निर्धाव चेंडूची सांगता जमीलने इम्प्रेस केलंय. कारण पहिल्या ओव्हरमध्ये कृष्णा सातपुतेला थांबवलं होतं जमीलने आणि त्याचमुळे की काय हमीदला विकेट मिळाली होती कृष्णाची. परंतु या ओव्हरमध्ये देखील अस्लम शेखला थांबवतोय जमील. व्हॉट अ बॉलिंग परफॉर्मन्स. पुन्हा एकदा लोअर फुल टोस ऑन द टो. लेग स्टंपच्या दिशेने चेंडू टाकला होता परंतु चेंडू जातो फाईन लेगला. 1 रन कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा मिळतील अस्लम शेखला आणि या 2 धावांबरोबर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आतापर्यंत 25. 25 धावा इथे फलकावर लागल्यात. षटक क्रमांक 3 इथे चालू आहे. 3rd ओव्हर इन प्रोग्रेस. आतापर्यंत 25 धावा देखील फलकावर लागल्यात. चांगली बॅटिंग इथे करत असताना अस्लम आपल्या टीमसाठी. गोलंदाज जमील याचं मी कौतुक करेन यासाठी की जमीलने मात्र चांगली गोलंदाजी केली आहे. जखून ठेवले मोठमोठ्या स्टार फलंदाजांना या विकेटवर. याला बॅकफुटला गेला, कट करण्याचा प्रयत्न. पंचांचा इशारा येतोय व्हाईट बॉल. अवांतर रूपात भर पडते. संघाची धावसंख्या 26. 26 रन आतापर्यंत फलकावर लागलेत. अजूनही या षटकातले 3 चेंडू शिल्लक. यावेळेला चेंज ऑफ पेस, गती कमी केली, टप्पा पडला, चेंडू अंगावर लागतोय. आणखीन एक डॉट बॉल इथे येताना दिसतोय. खूप चांगली गोलंदाजी इथे करत असताना जमील आपल्या टीमसाठी. अचूक टप्पा, दिशेवर नियंत्रण, काफी बेहतरीन गेंदबाजी यहाँ पर करते हुए जमील अपनी टीम के लिए. फिर से एक बार ओवर द विकेट. इस बार ऑन साइड में मारना चाह रहे थे बल्लेबाज अस्लम शेख, लेकिन बैट का मोटा सिरा लेकर, अंदरूनी सिरा लेकर यहाँ पर गेंद गई थी फाइन लेग की जानब से और यहाँ पर 2 रन मुकम्मल करते हुए बल्लेबाज अस्लम शेख. पारी का जबकि ये 3रा ओवर चलता हुआ कुल योग होता हुआ 28 रन. जमील पारी का 3रा ओवर लेके खुद का 2रा
और इस ओवर की आखिरी गेंद यहाँ पर शेष आखिरी गेंद लेकर आएंगे यहाँ पर गेंदबाज जमील ओवर द विकेट। इस बार बैकफुट पे गए, रूम दिया था गेंदबाज ने, थोड़ी सी शॉर्ट रखी थी, बैकफुट में जाके इसको गली के जानब खेला था। बल्लेबाज असलम ने स्ट्राइक रोटेट करेंगे यहाँ पर, असलम सिंगल के साथ स्ट्राइक के ऊपर फिर से असलम रहेंगे नेक्स्ट ओवर में, जबकि यहाँ पर 3 ओवर की समाप्ति की घोषणा करते हुए अंपायर 3 ओवर के समाप्ति के बाद कुल योग होता हुआ 29 रन। और टाइम हो गया है एक संगीत सुनने का। खाए गोरी का यार बलम तीन ओवर की समाप्ति यहाँ पर हो चुकी है। 3 ओवर के बाद यहाँ पर कुल योग होता हुआ 29 रन। रायगढ़ 11 बनाम रॉयल स्ट्राइकर ये चलता हुआ मुकाबला, आज के दिन का ये चौथा मुकाबला, जबकि सुबह के सत्र में यहाँ पर GI 11 विक्रोली इस टीम ने इस प्रतियोगिता की सेमीफाइनल में यहाँ पर प्रवेश किया है। काफी अच्छा प्रदर्शन रहा था GI 11 विक्रोली का। पहले मैच में विक्रोलियंस को हराया था GI 11 ने। ये गेंदबाज तैयार, पहली गेंद लेकर चौथे ओवर की राउंड विकेट। पहली गेंद उठाना चाह रहे थे असलम, काफी खराब शॉट सिलेक्शन रहा था। यहाँ पर बैट का मोटा सिरा लेकर गेंद जा रही थी थर्ड मैन की जानब, तब तक की 1 रन यहाँ पर मुकम्मल किया है बल्लेबाज असलम शेख ने। पारी के कुलयोग में 1 रन की बढ़ोतरी होती हुई और कुलयोग होता हुआ 30 रन। बॉलर्स नेम प्लीज, गेंदबाज का नाम बताइए सर प्लीज। रितेश। नितेश एन। ये नितेश की अगली गेंद, इस बार कवर ड्राइव खेला है बल्लेबाज इजाज कुरैशी के बैट से निकलता हुआ ये चौवा। 4 रन मिलेंगे यहाँ पर इजाज को। खाते से जुड़ते हुए 4 रन और कुल योग होता हुआ 34 रन 34। फिर से एक बार नितेश इस बार ऑन साइड में खेलना चाह रहे थे, खराब स्ट्रोक का सिलेक्शन, काफी तेज डाली थी इस बार गेंदबाज नितेश ने एक गेंद, तब तक की पर्याप्त समय था 2 रन मुकम्मल करने का। 2 रनों के साथ कुल योग होता हुआ यहाँ पर 36, जबकि पारी का ये चौथा ओवर चलता हुआ। नितेश पहली गेंद सिंगल के लिए, बाद में आया था एक बेमिसाल चौवा बल्लेबाज इजाज के बैट से। इस बार पहले से मन बनाया था स्क्वायर लेग के ऊपर खेलने का, बेहतरीन स्ट्रोक सिलेक्शन और यहां पर रन मिलेंगे आपको सिर्फ 2 रन। 2 रन यहां पर मुकम्मल करते हुए बल्लेबाज इजाज, यहां पर कुल योग होता हुआ 38 रन 38। पुरानी गेंद जल्द से जल्द मैदान में दीजिए। थैंक यू। चौथा ओवर लेकर नितेश गेंदबाजी करते हुए इजाज कुरैशी को इंदापुर विभाग के खिलाड़ी पूना विभाग से बिलोंग करते हैं, प्रतीक 11 पूना, डिंग डोंग पूना, बढ़िया टीम में खेलते हुए इस बार पुल किया गेंद मिड विकेट की तरफ और यहां पर मिलेगा 1 बाउंस सीमा रेखा पार जाती हुई ये गेंद 4 रन।
काफी बेहतरीन बल्लेबाजी करते हुए इजाज अपने टीम के लिए 4 रनों के साथ कुल योग होता हुआ 42 रन 42 रन, जबकि पारी का यह चौथा ओवर चलता हुआ। जिस तरह नाम था नीतीश का, लेकिन नाम के तहत इधर गेंदबाजी वैसे दिखी नहीं नीतीश की। काफी बढ़िया स्ट्रोक का सिलेक्शन रहा इस बार बल्लेबाज इजाज का। फिर से एक बार आगे आते हुए खेलना चाह रहे थे, काफी बाहर फेंकी थी इस गेंद को। इस बार अंपायर ने इसे डिसाइड किया कि ये वाइड बॉल होगी। वाइड बॉल के साथ यहाँ पर कुल योग में बढ़ोतरी होती हुई 43 रन होते हुए, जबकि पारी का ये चौथा ओवर, एक ओवर अभी भी शेष है इस पहले इनिंग का, पहले पारी का। इस बार नीतीश राउंड विकेट। फिर से एक बार फुल टॉस, और यहां पर फुल टॉस को 2 हाथ से स्वीकार किया बल्लेबाज इजाज से। बैट से ये निकलता हुआ छक्का। जी हाँ, मैं हूं खलनायक। यहां पर चौथा ओवर खत्म। थैंक यू। यहाँ पर नायक कौन खलनायक कौन बताना चाह रहे थे हमारे डीजे विशाल, लेकिन फिलहाल तो मैदान में नायक की भूमिका में खेल रहे बल्लेबाज इजाज, जिसके बैट से सिर्फ चौवे और छक्के निकल रहे। काफी बढ़िया स्ट्रोक सिलेक्शन रहा था, दोनों हाथ से स्वीकार किया था। इससे पहले वाली गेंद को फुल टॉस थी, लगभग वेस्ट हाई आती हुई ये गेंद, इसे दोनों हाथ से स्वीकार किया। काफी बढ़िया स्ट्रोक लगाया स्क्वायर लेग के ऊपर से 6 रनों के लिए, और लंबा छक्का यहाँ पर जड़ा था। स्क्वायर लेग का अगर क्षेत्र देखा जाए दोनों बाजू से, तो काफी लंबा फासला दूर करना पड़ता है, यहाँ पर तय करना पड़ता है बल्लेबाजों को, और वो फासला यहाँ पर तय किया था इस गेंद ने। 6 रनों के साथ कुल योग होता हुआ अब तक 49 आखिरी ओवर लेकर इस पारी का गेंदबाज तैयार। महबूब जय नाम है इसका, आखिरी ओवर लेकर जय। तो यहाँ पर जय आखिरी ओवर लेकर देखेंगे इस ओवर में कितने रन मुकम्मल करते हैं असलम शेख और उसके साथ इजाज कुरैशी। टेनिस क्रिकेट विश्व के नामचीन बल्लेबाज क्रीज पर मौजूद। अब तक के इजाज के पारी को देखा जाए तो एक गेंद भी यहाँ पर डॉट नहीं खेली है इजाज ने, हर एक गेंद पर यहाँ पर रन मुकम्मल किया इजाज ने, जबकि असलम यहाँ पर खेलते हुए इस सीजन में काफी बेहतरीन फॉर्म में, चरण फॉर्म में खेल रहे बल्लेबाज असलम। पहली गेंद यहाँ पर फेस कर रहे थे असलम, लेग स्टंप को छोड़ के जाते हुए ये गेंद, अंपायर ने इसे नकारा, वाइड बॉल। यहाँ पर डिसीजन आता हुआ अंपायर की तरफ से। यहाँ पर गेंदबाज तैयार और फिर से एक बार पटकी हुई गेंद थी, इसे पुल किया स्क्वायर लेग की जानब से, यहाँ पर मिलता हुआ ये चौवा, 4 रन मिलेंगे बल्लेबाज असलम। मैं खिलाड़ी तू अनारी। तो 1 रन यहाँ पर मुकम्मल किए बल्लेबाजी करते समय रायगढ़ 11 ये टीम ने 54 रन, जबकि पारी का यह आखिरी ओवर चलता हुआ। गेंदबाज यहाँ पर गेंदबाजी करते हुए जय, पहले गेंद पर यहाँ पर दिखाया खिलाड़ी किस तरह का होता है ये असलम। पहली गेंद को यहाँ पर पुल किया था स्क्वायर लेग की जानब से, 4 रन यहाँ पर हासिल किए पहली गेंद पर। अगर देखा जाए तो पहली गेंद काफी खराब डाली थी, वाइट बॉल था, प्रेशर था गेंदबाज के ऊपर, और आखिरी उसके बाद वाली गेंद को काफी बढ़िया तरीके से खेला था असलम ने। फिर से एक बार वही फॉर्म जारी दिखाते हुए असलम किस प्रकार की फॉर्म में है, किस प्रकार की फॉर्म में वो चल रहे हैं। फिर से एक बार गेंदबाज तैयार, इस बार लॉफ किया है ऑन साइड में, काफी बढ़िया और काफी लंबा छक्का। यहाँ पर दर्शक दीर्घा में जाता हुआ ये लंबा छक्का।
चौका यहाँ पे आता हुआ बल्लेबाज असलम के बैट से फिर से एक बार तैयार। इस बार बैकफुट पे गए, स्ट्रोक के लिए जगह बनाई और मिड विकेट के ऊपर से फेंक दिया इस गेंद को। 4 रनों के लिए 4 रन। चौसठ। यहाँ पर असलम शेख ऑन फायर, बेहतरीन बल्लेबाजी। स्लॉग ओवर में किस प्रकार बल्ला चलता है असलम का, ये दिखाते हुए फिर से एक बार बैकफुट पे गए, पुल किया इस गेंद को। मिड विकेट और स्क्वायर लेग के बीच में से जाती हुई गेंद, स्क्वायर लेग का यहाँ पर क्षेत्र रक्षक आता हुआ बैकअप के लिए थ्रो किया है। 2 रन तब तक के असलम मुकम्मल करते हुए 2 रनों के साथ यहाँ पर कुल योग होता हुआ 66। काफी लंबे लंबे छक्के, काफी लंबे चौवे लगाते हुए यहाँ पर असलम पारी का आखिरी ओवर। कुछ गेंद शेष, यहाँ पर और पिच था, उसे भी दिशा दी ऑन साइड में। इस बार सिंगल के साथ 67 पे स्कोर होता हुआ आखिरी गेंद इस पारी की। आखिरी गेंद लेकर आएंगे जय और इसका सामना करेंगे यहाँ पर बल्लेबाज इजाज कुरैशी। भी देखा जाए तो काफी लंबा छक्का लगाया था इजाज कुरैशी। फिर से एक बार अपने बैटिंग के लिए तैयार, गेंदबाज तैयार की आखिरी गेंद लेकर जय। इजाज कुरैशी फिर से एक बार मिड विकेट स्क्वायर लेग ऑन साइड में क्षेत्र रक्षक, एक लॉन्ग ऑन रखा गया है, डीपिश पॉइंट रखा है आखिरी गेंद के लिए। ये फील्डर क्या भूमिका निभाएगा ये तो गेंदबाज जाने, लेकिन यहाँ पर ये गेंद शॉट रखी थी, इससे हुक किया है मिड विकेट के ऊपर से 6 रन और 6 रनों के साथ यहाँ पर कुल योग होता हुआ पारी का, पहली पारी की समाप्ति होती हुई 73 रन यहाँ पर बनाए। 74 रनों का टारगेट रखा है यहाँ पर बल्लेबाजी करने वाली टीम रॉयल स्ट्राइकर। 74 रन ये सेकंड इनिंग में कैसे बनेंगे, आइए सुनते हैं सूर्यकांत गमरे से। लेकिन उससे पहले हमारे डीजे विशाल तैयार है एक गीत लेकर। थैंक यू। Hands up for Detroit, a lovely city. धन्यवाद कुणाल। तर रायगड 11 या संघाचा स्कोर प्रथम फलंदाजी करून 73 धावा जमवल्यात आणि 74 धावाचा पाठलाग करण्यासाठी रॉयल स्ट्रायकर यांच्या समोर 74 धावांचं लक्ष ठेवलंय आणि त्यांना पाठलाग करायचा तो 74 धावांचा। जर आपण
फलंदाजीचं पृथक्करण पाहिलं तर कृष्णा सातपुते जो आघाडीला आला होता, सलामीला आला होता एजाज बरोबर, पहिला चौकार खणखणीत चौकार मारला होता, परंतु त्यानंतर मात्र 6 धावांवर बाद झाला. त्यानंतर 7 धावांवर बाद झाला. त्यानंतर एजाज आणि असलम, तर इजाजने 32 धावा काढल्या. त्या 32 धावांमध्ये 3 चौकार 2 खणखणीत षटकार आणि त्या 9 चेंडूंमध्ये 32 धावा केल्यात. असलमने 14 चेंडूंमध्ये 4 चौकार 1 षटकारांनिशी 30 धावा जमवल्या आणि दोन्हीही फलंदाज हे शेवटपर्यंत नाबाद राहिले. जर गोलंदाजीचं पृथक्करण आपण पाहिलं, रॉयल स्ट्रायकर पण आपला फलंदाज पाठवायचे आहेत. दोन्ही फलंदाज, सलामीचे आघाडीचे फलंदाज पाठवायचे आहेत लवकरात लवकर, वेळ न काढता, कारण अजून पुष्कळ सामने आपल्याला खेळवायचे आहेत. पुन्हा एकदा मी रॉयल वेलफेअर असोसिएशन यांच्यातर्फे मी सर्वांचं, सर्व क्रिकेट रसिकांचे आणि खेळाडूंचे हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहे. लेट विनोद एन राव यांच्या स्मरणार्थ ही स्पर्धा आणि या स्पर्धेचं आयोजन रॉयल वेलफेअर असोसिएशन यांच्या माध्यमातून इथे केलं जात आहे. आपल्या मित्राला श्रद्धांजली देण्यासाठी इथे या सामन्यांचं आयोजन या सर्व मित्रमंडळांनी इथे केलेलं आहे आणि नक्कीच त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडं, कारण कालपासून त्यांनी चांगली मेहनत इथे घेतली या स्पर्धेसाठी. तर कालच्या स्पर्धेपासून आजचा जो कालचा आणि आजचा दिवस, या दिवसांमध्ये जर पाहिलं तर सर्वात उच्चांक स्कोर, उच्चांक धावसंख्या उभारली ती रायगड 11 या संघाने 73, कारण याच्या अगोदर कालच्या सामन्यांमध्ये मला वाटते 62 धावा हा उच्चांक होता या स्पर्धेतला आणि तो उच्चांक मात्र मोडून काढलाय तो रायगड 11 या संघाने. आपला साऊंड भारी, आपली पोरं भारी, चम्मायला आपलं ग्रुपच लय भारी. अंकुर सिंग, टेनिस क्रिकेट विश्वातलं मोठं नाव अंकुर सिंग. आपण पाहिलं होतं रत्नागिरी येथे झालेल्या स्पर्धेत अंकुर सिंगने भेदक मारा केला होता आणि त्या स्पर्धेत आपला छाप उमटवला होता, तोच अंकुर सिंग. आणि सलामीची जोडी हमीद आणि रेहान. स्ट्राईकला येतो हमीद आणि नॉन स्ट्राईकला येतो रेहान. भलं मोठं असं आव्हान त्यांच्या सलामीच्या फलंदाजाच्या खांद्यावर. दरम्यान पहिला चेंडू निर्धाव, थोडा उसळी घेणारा परंतु निर्धाव चेंडू. अंकुर सिंग एक जबरदस्त असा गोलंदाज टेनिस विश्वातला. आताचा चेंडू उजव्या शीर्षाचा थोडा बाहेर, परंतु कट करण्याच्या प्रयत्नात मात्र एक धाव चोरटी घेतोय हमीद आणि संघाचं खातं खोलतोय, स्वतः वैयक्तिक खातं खोलतोय. एका धावेने धावसंख्या होती ती बिनबाद 1. आता स्ट्राईक रेहान.
अंकुर टू रेहान. आताचा चेंडू थोडासा उसळी घेणारा आणि एक धाव मात्र सहज मिळते आणि पंच आम्हाला स्वैर घोषित करतात. खराब चेंडू. तर या चेंडूवर मात्र 2 धावा मिळतील, एक अवांतरची आणि एक धावून काढली जी बायच्या स्वरूपात. तर 2 धावेनिशी धाव संख्या होती बिनबाद 1 बिनबाद 3. टेनिस विश्वातला मोठा खेळाडू कृष्णा सातपुते पॉइंटच्या क्षेत्र करताना दरम्यान अंकुर. आताचा चेंडू जबरदस्त वेगवान आणि सरळ यष्टिरक्षकाच्या ग्लोव्ज मध्ये निर्धाव चेंडू. तीन चेंडू आणि 3 धावा. नक्कीच चांगली गोलंदाजी करतोय अंकुर. आताचा चेंडू फिरकावलाय तो स्क्वेअर लेगच्या वरून आणि हा खणखणीत चौकार, पहिला चौकार. डीजे तर धावसंख्या होती बिनबाद 7 आणि नक्कीच मोठे फटके इथे मारतील ते रॉयल स्ट्रायकर या संघाला आणि सलामीचे आलेले दोन्ही सलामीचे 2 फलंदाज त्यांना मात्र षटकार आणि चौकारांची आतषबाजी करावी लागेल. दरम्यान एक धाव मिळते वाईडी स्क्वेअर लेगच्या दिशेला आणि 2 धावा पळून काढतोय तो हमीद. 2 धावा मिळतात हमीदला, संघाला 2 धावा मिळतात. धावसंख्या होते ती 9 बिनबाद 9. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना भलं मोठं असं आव्हान 5 षटकांमध्ये 73 धावांचं आव्हान म्हणजे 74 धावा 74 धावांचा पाठलाग करायचा आहे रॉयल स्ट्रायकर या संघाला. दरम्यान अंकुर. आताचा चेंडू थोडासा अपील होता परंतु कॉन्फिडन्स कमी होता तो अंकुरचा आणि पंच कोणताही दाद देत नाहीये. निर्धाव चेंडू. धाव संख्या आहे ती बिनबाद 9. तर पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती 9. शांताबाई 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 रूपाची खान दिसती छान लाखात छान नजरेचा वाहन तीर कमान मारिती चक्रा तुझा गणकरा. नवीन गोलंदाज नरेश ठोंबरे. रायगड एक्सप्रेस नरेश ठोंबरे इथे पाहायला मिळतोय या मैदानामध्ये खेळताना. कारण आजच्या दिवसात आपण पाहतोय चांगले चांगले खेळाडू इथून खेळून गेलेत आणि खेळण्यासाठी परत येणार आहेत. कारण अजून काही सामने शिल्लक आहेत आणि पाहतोय दिग्गज खेळाडू इथे हजेरी लावतात या स्पर्धेसाठी. जसं आपण नाव घेतोय कृष्णा सातपुते, इजाज कुरेशी, असलम शेख, तसंच नरेश ठोंबरे, अंकुर सिंग सारखा जबरदस्त असा गोलंदाज इथे पाहायला मिळतोय. सुनील चावऱ्या असे दिग्गज खेळाडू इथे खेळताना पाहतोय. जसं मगाशी आपण पाहिलं GI11 मधून पिंटू परच्या यासारखा दिग्गज खेळाडू, परंतु त्याला कुठे लय अजून सापडत नाहीये. थोडासा आउट ऑफ फॉर्म चाललाय पिंटू परच्या. पण येणारा काळ नक्कीच त्याच्यासाठी चांगला जावो हीच सदिच्छा त्याच्यासाठी. आताचा चेंडू बॅटची कट घेतून आणि हा बाद. तर पहिला धक्का. आपण पाहिलं
नरेश रायगड एक्सप्रेस वेगवान गोलंदाज, पहिल्या चेंडूवर पहिला धक्का, पहिला हादरा देतोय तो रॉयल स्ट्रायकर या संघाला आणि पहिला बळी मिळून देतो आपल्या संघासाठी. नक्कीच भेदक गोलंदाजी इथे करतोय. तर रेहानची जागा घेतोय नूरा. नूरा सामना करेल अरे नरेशचा. आताचा चेंडू मला वाटतं थोडा स्क्वेअर लेगच्या वरून भिरकावण्याच्या प्रयत्नात चकतोय आणि निर्धाव चेंडू, कोणती धाव मिळत नाहीये आणि मोठे फटके मारावे लागतील कारण 74 धावा करायच्या, 73 धावांचा पाठलाग किती करायचा आहे. तर एकच धाव मिळते नूराला आणि नूरासाठी इथं पारितोषिक आलंय. लेग बायचा इशारा पंच आम्हाला करतायत आणि एका धावीने धाव संख्या होती ती 10. एक गडी बाद 10 धाव फलकावर आणि नूरासाठी इथे 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. जर आपण षटकार मारला तर आपल्याला 500 रुपयाचं पारितोषिक इथे आले. नरेशचा पुढचा चेंडू हमीदसाठी भिरकावण्याच्या प्रयत्नात, परंतु कोणता संपर्क झाला नाही बॅटचा आणि बॉलचा आणि एक धाव मात्र मिळते ती हमीदला. धाव संख्या होते 11. आताचा चेंडू भिरकावण्याच्या प्रयत्नात, परंतु झेल बाद, नूरा बाद होतोय. दुसरा धक्का बसतोय डीजे. हॅलो. तर एक धाव मिळते हमीदच्या बॅटमधून आणि षटक संपतंय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या आहे ती 12. म्हणजे 6च्या सरासरीने इथे धावा जमवल्यात आणि जर आपण आस्किंग रन रेट पाहिलं तर भलं मोठं आहे आणि 6 धावा इथे मात्र 2 षटकांमध्ये 12 धावा जमवल्यात. म्हणजे सरासरी 6च आलं या प्रत्येक षटकामागे. तर नवीन गोलंदाज गौरव तिसरं षटक घेऊन येतो. गौरव सामना करेल हमीद. सलामीला आलेला हमीद अजून मात्र त्याला काही लय सापडत नाहीये कारण इथे षटकार चौकाराची आतषबाजी करावी लागेल येणाऱ्या काही चेंडूंमध्ये. दरम्यान हमीद आडव्या बॅटने क्रॉस खेळण्याच्या प्रयत्नात एक धाव स्क्वेअर लेगच्या दिशेला, दुसरी धाव मिळते ते हमीदला आणि 2 धावा सहज पूर्ण करतोय. तर 2 धावेने धाव संख्या होते 14. 2 गड्यांच्या मोबदल्यात. डावखोरा गोलंदाज चांगली गोलंदाजी करतोय परंतु फिरकावला मिड विकेटच्या दिशेला आणि हा मला वाटतं पहिला चौकार. नो चेंडू, पंच नो चेंडू इथे घोषित करतायत म्हणजे 5 धावा या चेंडूवर. जर हमीदचा हा दुसरा चौकार आणि धाव संख्या होते 19. 2 गड्यांच्या मोबदल्यात 19 धावा.
कोणत्याही बाबतीत पंचांशी आर्ग्युमेंट करायचं नाहीये, कारण कालपासून या स्पर्धेला कोणतं गालबोट लागलेलं नाहीये, त्यामुळं कृपया आम्हाला सहकार्य द्यायचं. दरम्यान आताचा चेंडू भिरकावलाय मिड ऑफच्या दिशेला आणि फ्री हिट होती. कोणताही धोका नाही हमीदला, कारण फ्री हिट होता आणि एक धाव मिळते ते हमीदला. धावसंख्या होती ती 20 दोन गड्यांच्या मोबदल्यात. तर आता स्ट्राईक येतोय खलील. आमचे स्कोरर सांगतायत लोकल बॉय इथला खलील. गौरव आताचा चेंडू भिरकावलाय तो मिड विकेटच्या दिशेला. उंची जास्त लांबी कमी आणि 2 धावा मात्र मिळतात त्या खलीलला. धावसंख्येत बदल, धावसंख्या होते 22. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना मोठे फटके मारण्याची गरज, कारण 74 धावांचा इथे पाठलाग करायचा आहे, त्यामुळं चौकार आणि षटकारांची जोड इथे द्यावा लागेल. गौरव डाव्या हाताने राऊंड विकेट मारा करतोय. आताचा चेंडू शरीरावर आदळतोय खलीलच्या आणि निर्धाव चेंडू. 2 गडी बाद 22. शेवटचा चेंडू शिल्लक असेल या षटकातला, तिसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू. थोड़ा अजीबो गरीब तरह से खेला ये फटका, ये शॉट, लेकिन 2 रन रोखू शकला नाही कृष्णा सातपुते आणि धावसंख्या होती ती 24 लॉस ऑफ 2 विकेट्स. तर 24 धावा धावफलकावर 2 गाड्यांच्या मोबदल्यात. 1 to go. निशी एक नो होता 1 to go 1 नो होता. दरम्यान गौरव शेवटचा चेंडू. आताचे चेंडू भिरकावण्याच्या प्रयत्नात निर्धाव चेंडू. धावसंख्या 24 2 गडी बाद. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती 24 2 गड्यांच्या मोबदल्यात. आमचे गुणलेखक इथे सांगतात 12 चेंडूंमध्ये 50 धावांची आवश्यकता आणि प्रति षटकामागे 25 धावांची आवश्यकता आणि चौकार आणि षटकार नक्कीच इथे मारावे लागतील, परंतु हमीद सलामीला आलेला हमीद मात्र 1 धाव मिळते हमीदला. प्रयत्न करतोय परंतु मोठे फटके येत नाही त्याच्या फलंदाजीतून, त्याच्या बॅटीतून आणि 1 धावेवर समाधान मिळते ते हमीदला. धावसंख्या देते 25 2 गडी बाद 25. आताचा चेंडू उसळी घेणारा निर्धाव चेंडू, परंतु पंच वॉर्निंग करतायत गोलंदाजाला. पुन्हा एकदा अंकुर सिंग बिडोनच्या दिशेला तटवलेला चेंडू खलीलचा आणि 2 धावा खलीलला मिळत आहेत. धावसंख्येत बदल होतो. धावसंख्या होती ती 27 2 गड्यांच्या मोबदल्यात. सलीम पावसकर यांचा सत्कार इथे सन्मान होतोय. सलीम पावसकर साहेब यांचा इतके सत्कार करतायत. संचित तळेगावकर यांच्या हस्ते इथे सत्कार केला जातोय. साहेब आपण उपस्थिती दाखवलीत, धन्यवाद. दरम्यान अंकुर सिंग आताचा चेंडू आखूड टप्प्याचा आणि पंच स्वैर घोषित करतायत. डोक्याच्या वरून गेलेला अंकुर सिंगचा हा चेंडू
स्वैर घोषित करतायत पंच आणि धावसंख्येत बदल होते. धावसंख्या 28 दरम्यान पुन्हा एकदा आता मात्र यष्ट्या उकडवल्या त्या अंकुर सिंगने. झाली ग झोंबी दोन माशांची झोंबी दोन माशांची झाली ग झोंबी दोन माशांची झोंबी सात समुंदर गोरबायचं सात समुंदर खारबायचं सात समुंदर खार सात समुंदर गोरबायचं सात समुंदर खारबायचं सात समुंदर खार कमलाचे फुलाला गवत्या धन्यवाद डीजे. चौथं षटक प्रगती पथावर असताना धावसंख्या धाव फलकावर लागल्यात फक्त 28. 3 गाड्यांच्या मोबदल्यात आत्ताच तंबूत परतला तो खलील आणि त्याची जागा घेतोय तो जमील. जमील सामना करेल तो अंकुर सिंग साठी आणि आताचा चेंडू निर्धाव चेंडू शेवटचा चेंडू असेल अंकुर सिंगचा. चौथ्या षटकातला शेवटचा चेंडू जमील साठी. आताचा चेंडू अक्रॉस द लाईन शरीरावर चेंडू आणि एक धाव मिळते ती जमीला. दुसरी धाव चोरटी धाव घेतोय तो जमील आणि 2 धावा मात्र सहज मिळतात त्या जमीलला. धाव फलकावर धाव संख्या आहे ती 30. 3 गाड्यांच्या मोबदल्यात 5. चौथ्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या आहे ती 30. 5वं षटक प्रगतीपथावर निर्माणीचं शेवटचं षटक. बबलू पाटील बबलू पाटील पुण्याचा हा खेळाडू प्रतीक 11 डिंगडॉंग या संघाकडून खेळताना आपण पाहतो. तर आता मात्र रायगड 11 या संघाकडून खेळताना एक धाव मिळते हमीदला. धाव संख्या होती ती 31. शेवटचं षटक. सामन्याची फक्त औपचारिकता बाकी कारण येणारे काही चेंडू शिल्लक आणि भलं मोठा लक्ष. बबलू पाटील आताचा चेंडू भिरकावण्याच्या प्रयत्नात कट लागते. तिथे कृष्णा सातपुते आहे परंतु एकच धाव मिळते ती जमीलला. धाव संख्या होती 32. आणि हमीद इथे बाद होतोय बबलूला. एक गडी मिळतोय गडी बाद करतोय बबलू. शेवटचं षटक प्रगतीपथावर असताना हमीद मात्र सलामीला आला होता आणि तंबूत परतोय हमीद. धाव संख्या आहे ती नवीन फलंदाज आरिफ. परत जमील अक्रॉस द लाईन खेळण्याच्या प्रयत्नात चकतोय. शरीरावर आदळून घेतोय चेंडू. कोणतीही धाव मिळत नाहीये. निर्धाव चेंडू बबलूचा. बबलू पुन्हा एकदा तयार जमीलसाठी. आताचा चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेला हा चौकार. अजून एक चेंडू शिल्लक. जमीलचा हा पहिला चौकार आणि धावसंख्या आहे ती 36. शेवटचा चेंडू सामन्याचा. आताचा चेंडू बबलूचा निर्धाव चेंडू. रायगड विजयी संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन.
तर यानंतर समालोचन करतील कुणाल दाते, नवी मुंबईचा बुलंद आवाज। आइए हिंदी में सुनाएंगे कुणाल दाते आगे का आंखों हाल सुनाएंगे कुणाल दाते। या सामन्याचा मानकरी ठरलाय इथं मॅन ऑफ द मॅच एजाज कुरेशी। एजाज कुरेशी आपण इथे सामनावीराचं जे पारितोषिक आहे ते घेऊन जायचंय। एजाज कुरेशी सामनावीर ठरलाय। मॅन ऑफ द मॅच फ्रॉम एजाज कुरेशी, प्लीज कम ऑन द स्टेज। तर मॅन ऑफ द मॅच सामनावीर एजाज कुरेशी ठरतोय आणि त्याला प्रसाद नागवेकर यांच्या हस्ते इथे सन्मान केला जातोय टी शर्ट देऊन। वेल डन एजाज कुरेशी। एजाज टी शर्ट कंपल्सरी आहे, थँक्यू। रायगड 11 यानंतरचा जो सामना होईल तो रायगड 11 वर्सेस भरत लॉजिस्टिक। यानंतरचा जो सामना आहे टॉससाठी यायचा आहे, नाणेफेकीचा कौल करून घ्यायचा आहे। दोन्ही संघांच्या कर्णधारांनी इथे पॅव्हिलियन मध्ये यायचं आहे, टॉस करून घ्यायचा आहे। कृपया दोन्ही संघांच्या कर्णधारांनी लवकर यायचं आहे। हॅलो, भरत लॉजिस्टिक आणि रायगड 11 नेक्स्ट मॅच टॉस साठी यायचं आहे रायगड 11। यस भरत लॉजिस्टिक कॅप्टन, चला भरत लॉजिस्टिक कॅप्टन कोण आहे लवकरात लवकर या। राहुल शेट्टी या टॉस साठी लवकरात लवकर। बेस्ट ऑफ लक भरत लॉजिस्टिक अँड रायगड 11 फॉर दिस मॅच। जो जिंकेल तो सेमीफायनल मध्ये प्रवेश करेल या स्पर्धेच्या।